कारण मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की शेवटी आता मधूने राघवबरोबर लग्न कसे केले आणि राघव मधूचे लग्न कसे झाले हे सर्व आता सिंधूसमोर येणारच आहे। आणि मधूच्या मनाजोगते झालेले हे बघून मात्र सिंधू आणि राघवचा अजूनसुद्धा डिव्होर्स झालेला नाही, तरीसुद्धा मधूने कोणत्या कायद्याने हे लग्न केले म्हणून सिंधू मधू आणि काकू यांची आता चांगलीच जिरवणार असते। इतक्या दिवसातून राघवला सावीबद्दल सत्य समजलेले असते, म्हणून राघव हा जीवापाड सावीवर प्रेम करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याला असे वाटत असते की सावीचे जे लहानपण मी म्हणजे मला अनुभवले नाही, तर आत्ता मी सावीला तर सर्व सुखसोयी देऊ शकतो, एका बापाचे कर्तव्य मी पूर्ण करू शकतो। मात्र सिंधू म्हणत असते की राघव सर, मी तुमच्या सुखी संसारात येऊ शकत नाही। राघव म्हणत असतो की सिंधू, तो तुझा हक्क आहे। माझं आणि मधूचं लग्न कोणत्या प्रकारे झालं, विनायकसाठी आम्हाला हे लग्न करावे लागले, परंतु तू माझं प्रेम का समजून घेत नाही। मी तुला किती वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला की सिंधू, तू या जगात नाही असे मला ठोस पुरावे मिळाले, मी तरीही मानत नव्हतो की सिंधू तुम्हाला सोडून गेली असेल। आणि जेव्हा तुझी शाल आणि ती बॉडी बघून मला खात्री पटली की तू खरंच गेली म्हणून, तेव्हापासून मी स्वतःला इतकं म्हणजे वाईट अवस्था करून घेतली होती की कधी मी दारूसुद्धा पिलं होतो। आणि विनायकसाठी आम्हाला हे लग्न इतक्या घाईने करावे लागले, कारण जर हे लग्न केले नसते तर आज विनायक आपल्यासोबत येथे नसता। तेव्हा राघव खूप विनवणी करतो की सिंधू, माझ्या सावीला तू माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू नकोस। सिंधूला राघवचा खूप राग येत असतो, कारण सावीच्या आयुष्यातील प्रत्येक डिसिजन हा राघव घेण्याचा प्रयत्न करतो। राघवला वाटत असते की सिंधूला जितका सावीवर हक्क आहे तितका माझा सुद्धा हक्क सावीवर आहे। आणि राघवच्या मनामध्ये तोच राग असतो की इतक्या दिवस सिंधूने हे सत्य का लपवलेस, माझं सिंधूवर इतकं प्रेम आहे हे सिंधूला माहीत तरी होते, तरीसुद्धा सावी ही आपली मुलगी आहे हे का लपवले असेल। आणि राघव, तुम्हाला तो हक्कसुद्धा दिलेला नाही की वाटेल तेव्हा तुम्ही मला बोलतान, माझा अपमान करतान सुद्धा तुम्ही सावीबद्दल अपशब्द बोलले, स्वतःच्या मुलीला सुद्धा तुम्ही ओळखू शकले नाही आणि माझ्यावर तर विश्वास तर तुम्ही गमावलाच, कारण मधुताईंना तुम्ही ऑलरेडी तुमच्या जीवनामध्ये जागा दिली। राघव म्हणतो की सिंधू, मी तुला किती वेळेस सांगू की माझ्या आणि मधूमध्ये असे कोणतेही संबंध नाही, फक्त विनायकसाठी आणि या घरासाठी आम्ही हे लग्न केले। आणि सिंधू, ते लग्न सुद्धा पूर्ण झालेले नाही, अर्धवटच राहिलेले आहे। अगोदर मला असे वाटत होते की मी जर या घरामध्ये राहिले तर प्रॉब्लेम्स हे वाढतील, परंतु आता मला कोणी या घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला तरी मी या घरातून कधीही सावीला घेऊन जाणार नाही, उलट या घरामध्ये हक्काने राहणार, असे सिंधू स्पष्ट शब्दात राघवला उत्तर देते। कोणी मला हे शहर सोडून जाण्याची धमकी जरी दिली तरी मी माझ्या मुलीला घेऊन येथेच राहणार, असे मधूकडे बघत सिंधू म्हणत असते। मधूचं मात्र हे सर्व ऐकून खूपच जळफळाट होत असतो, कारण तिला आता असे वाटत होते असते की आता सावी ही राघवची मुलगी आहे हे सत्य तर राघवला समजले, मग आता सिंधू आणि राघव खरंच एकत्र येतीलच, कारण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही। आणि सावीलाही तसे येथेच म्हणजे राहावेसे वाटते, त्यामुळे मी सावीच्या मनाविरुद्ध काही वागणार नाही। आणि सावीचे ॲडमिशनसुद्धा आता राघवच्या इच्छेप्रमाणे राघवच्या म्हणजे लहानपणीच्या शाळेमध्ये झाले। तर सिंधूचे हे बोलणे ऐकून राघवला मात्र आनंद होतो आणि सिंधू म्हणत असते की यापुढे सावीच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असेल आणि सावीला जर तुम्हाला भेटायचे असेल तर मी माझे काही निर्णय तुम्हाला सांगते, त्या हिशोबाने तुम्हाला चालावे लागेल। आणि पहिला निर्णय म्हणजे सावीला या घरामध्ये कोणी टोमणे मारण्याचा आणि सावीचा जर अपमान केला तर तो मी सहन करू शकणार नाही। मी माझ्या सावीला परत येथून दुसऱ्या घरी राहण्यासाठी जाईल, म्हणजे या रत्नपारखी कुटुंबात मी राहणार नाही आणि सावीचा केलेला अपमान सुद्धा मी सहन करू शकत नाही। आणि हे तुम्ही राघव तुमच्या कुटुंबाला व्यवस्थित समजून सांगा, जर सावीचा अपमान कोणी केला तर मी तुम्हाला सुद्धा सावीला भेटून देणार नाही आणि तुमचे जे काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा तुम्ही तुमचे सॉल्व करायचे, त्याचा राग माझ्यावर काढायचा नाही। आणि तुम्हाला जर माझ्या ह्या मागण्या मान्य नसतील तर मी कोर्टात सुद्धा जाऊ शकते आणि सावीची कस्टडी जर तुम्हाला मिळायची असेल तर आपण कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतो, कारण लढण्यासाठी तयार आहे, कारण कुठलाही घटस्फोट न घेता तुम्ही का लग्न केले असेल।
आणि ते लवकरच सिद्ध सुद्धा होईल, त्यामुळे मी अजिबात घाबरणार सुद्धा नाही। आणि कोर्टाचा निर्णय काय असेल हे तुम्हाला सुद्धा चांगले माहिती आहे, कारण तुम्ही सुद्धा एक पोलीस ऑफिसर आहात। इथे आल्यापासून माझा या घरामध्ये किती अपमान झाला, वाटेल तसा अपमान मी सहन सुद्धा केला। मंगेशला सुद्धा तुम्ही अपमान करण्यावाचून सोडले नाही, उलट त्याला तुम्ही मारले सुद्धा। त्या बिचारी मंगेशची काय चूक होती? मी तर त्याला भावासारखे प्रेम दिले, आणि जर या घरामध्ये माझा अपमान झाला तर मी माझ्या सावीला घेऊन परत निघून जाईल। कायद्याने मला सुद्धा शिक्षा देता येते, म्हणून या घरातील कोणीही माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न मात्र करू नका। आणि ही अशी धमकी सिंधू रत्नपारखी कुटुंबाला देते आणि तेथून परत ती जायला निघते, तेव्हा रत्नपारखी कुटुंबाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा राघव मधूवर भयंकर चिडलेला असतो आणि मधू, हे सर्व तुझ्यामुळे झाले, कारण तुला माझा आनंद पगवतच नाही। तुला तर वाटते की राघवने फक्त माझ्याशी बोलावे। आज मी माझ्या मुलीबरोबर किती खुश होतो, परंतु आणि तुझ्यामुळेच आमच्यामध्ये जी दरार निर्माण झाली आहे ती फक्त तुझ्यामुळे। मी तुला सांगितले होते की माझ्याबरोबर तू कोणताही असा हक्क घेण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला विचारल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नको, परंतु तू सावी आणि सिंधूला येथून जाण्यासाठी काय प्रयत्न केले असतील? तुला मला आणि माझ्या मुलीला वेगळं करायचं असेल, हेच तुझ्या मनामध्ये असेल। तेव्हा मात्र सिंधूने जे काही बोलले म्हणून राघवने आपला हात भिंतीवर आदळलेला असतो आणि त्याला थोडीशी जखम झालेली असते, तर त्या जखमेमधून रक्त येत असते। राघव तर भयंकर चिडलेला असतो। राजश्री येते आणि राजश्री विचारते की राघव, काय झाले? तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोस आणि तुझ्या हाताला हे काय लागले? तेव्हा राघव म्हणत असतो की आई, मला या जखमेचं काही नाही, परंतु माझ्या मनावर जी जखम झाली आहे ना, तिचा त्रास मला जास्त होतो। माझ्या हाताला झालेली जखम मात्र भरून निघेल, परंतु माझ्या मनाला झालेली जखम ती तर भरू शकत नाही। त्यामुळे राघव खूप रडत असतो, कारण त्याला खूप पश्चाताप झालेला असतो। त्याला आता असे वाटत असते की सिंधूला मी शोधण्यासाठी गेलो असतो तर खरंच सिंधू मला सापडली असती, पण माझ्याकडून ती चूक कशी झाली तेच त्याला समजत नसते। तेव्हा मधू ही राघवच्या पाठोपाठ येते आणि राघवच्या हाताला ती मलम लावण्याचा प्रयत्न करते, परंतु राघवला मधूचा सुद्धा खूप राग आलेला असतो आणि तो लगेच आपला हात मधूच्या हातातून हिसकावतो। तर मधू म्हणत असते की राघव, मी सुद्धा तुमची बायको आहे आणि बायकोच्या हक्काने मी तुमची काळजी घेऊ शकते। राघव म्हणतो की कोणती बायको? मी तुला काय सांगितले होते की हे लग्न फक्त आपल्या या घरातले पुरते राहील। तुला मी माझ्या आयुष्यात अजून सुद्धा जागा दिलेली नाही आणि आपले लग्न सुद्धा अर्धवट राहिलेले आहे, त्यामुळे तू माझी बायको बनण्याचा प्रयत्न करूच नको आणि तुझे थोडेसे उपकार माझ्यावर आहे ते तर मी विसरणार नाही। तेव्हा तिथे राजश्री येते, तर राघव बाहेर निघून जातो। राजश्री म्हणते की अगं मधू, आत्तापर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीला मदत करत आले होते, तुझी साथ देत आले होते, कारण विनायकच्या रूपाने तू माझ्या राघवला खूप मोठा असा आनंद दिला होता आणि त्याच्या आयुष्यातून तू त्याला बाहेर काढले होते, त्याला आनंदाचे तू दिवस दाखवले होते। परंतु आज सावी इतक्या दिवसातून राघवला भेटली आणि तू सावी आणि राघवला दूर करण्याचा प्रयत्न करते आणि सिंधूचे सुद्धा तू कान भरते, त्यामुळे ते मला आवडले नाही। खरंच मी तर तुझ्यावर खूप विश्वास ठेवून होते, परंतु मधू तू अजून सुद्धा बदलली नाहीस का गं? मधू म्हणते की नाही आई, तुम्ही प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा, मला तसे काही करायचे नव्हते। आणि राजश्री म्हणते की मधू, एक गोष्ट लक्षात ठेव की तू कितीही प्रयत्न केले आणि काही जरी केले तरी आता हे सत्य बदलू शकत नाही की सावी ही राघव आणि सिंधूच्या प्रेमाची निशाणी त्यांची मुलगी आहे। त्यामुळे तुला सिंधूला स्वीकार करावाच लागेल, कारण सावी ही सिंधूची मुलगी आहे। मग सिंधूच्या मुलीप्रमाणे सिंधू सुद्धा या घरची सून आहे आणि सावी या घरची नात, त्यामुळे त्या या घरात हक्काने राहू शकतात। सिंधू आणि राघवचा अजून सुद्धा घटस्फोट झालेला नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव। आणि राघवच्या मनामध्ये सुद्धा अजून सिंधूच आहे हे सुद्धा तू विसरू नकोस आणि स्वतःच्या हाताने तू आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस आणि हे रिलेशन सुद्धा खराब करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण हे नातं तुटायला आता सेकंद सुद्धा लागणार नाही, कारण सिंधू ही परत राघवच्या आयुष्यामध्ये आलेली आहे। तेव्हा राजश्री सुद्धा मधूवर रागवते आणि तेथून निघून जाते
आणि राघवला मधूचा खूपच राग आलेला असतो, कारण मधूने सावी आणि सिंधूला राघवपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो। दुसऱ्या दिवशी सकाळी राघव हा आपल्या शर्टचे बटन लावत असतो, परंतु त्याच्या हाताला लागल्यामुळे तो काही त्याला लावता येत नसते। तेव्हा मात्र मधू येते आणि मधू त्याच्या शर्टचे बटन लावण्याचा प्रयत्न करते, तर राघव लगेच तिला लांब चिटकारून देतो आणि मला हातसुद्धा लावायचं नाही, मला माझी कामं व्यवस्थित करता येतात, तुझा आणि माझा काहीही संबंध नाही, असे तो मधूवर पूर्णपणे भडकलेला असतो। तेव्हा सावीचे जे ॲडमिशन स्कूलमध्ये झालेले असते, तर राघवने विनायकचे ॲडमिशन सुद्धा सावीच्या स्कूलमध्ये केलेले असते, मात्र मधूचा यावरून जळपाट झालेला असतो, म्हणून राघवला मधूचा रागच असतो। त्यानंतर राघव, मधू आणि सिंधू सावी विनायक सोबत त्या स्कूलमध्ये गेलेले असतात, कारण तेथे सावीच्या काही हे डॉक्युमेंट्स द्यायचे असतात। तेव्हा तेथील मॅडम विचारतात की म्हणजे दोन मुलांचे बाबा एकच आणि आई दोन कशा होऊ शकतात। तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटत असते आणि ती राघवला म्हणत असते की ह्याच प्रॉब्लेम्समुळे मी तुमच्याबरोबर यायला तयार नव्हते, परंतु तुम्ही काही ऐकायला तयारच नाही। आणि शाळेतील विद्यार्थी जे असतात ते सुद्धा विनायक आणि सावीला हसत असतात की बाबा एक आणि आई दोन। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।